नमस्कार मैत्रिणींनो, आपण सोया वडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 प्लेट भरून मोठी सोया घेतलेली आहे. आता ते गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. पाणी कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला सोया वडी टाकून द्यायची आहे. चांगली भिजून घ्यायची आहे सोया वडी. आपण झाकण ठेवून देऊया, जेणेकरून ती फुगेल. पाच मिनिट आपण ठेवून दिलेली आहे. आता इथे 2 टोमॅटो आणि 2 कांदे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत. सोया पण भिजून झालेला आहे. आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा फेस निघतो तोपर्यंत. आता 2 तर घेतलेले आहे 2-3 पाण्याने. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकून देऊया. मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण त्यामध्ये मी सुकवलेला कढीपत्ता टाकून दिलेला आहे आणि लगेचच आपण कांदा टाकून दिलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मस्त लागते ही भाजी, चपातीबरोबर, भाताबरोबर मिक्स करून खाऊ शकता. आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून दिलेला आहे. टोमॅटो बऱ्यापैकी गाळ झालेला आहे. तेल थोडं जास्त टाकायचं आहे सोया वडीसाठी, कारण ती शोषून घेते मसाला ते आणि खूप छान लागते. तर यामध्ये आपण गरम मसाला टाकून दिलेला आहे, लाल तिखट पण टाकलेले आहे आणि घरचा मसाला पण टाकून दिलेला आहे आणि धने पावडर पण टाकून दिलेले आहे. तर हे चांगले एकजीव करून घेऊया मसाला. अशा प्रकारे मस्त आपला मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्याच्या नंतर लगेच आपण सोया वडी टाकून देणार आहोत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. प्रत्येक वडीला मसाला लागला पाहिजे. वरतून अर्धा चमचा आपण मीठ टाकून दिलेलं आहे. मस्त सर्व बाजूने आपण मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून देऊया. बघूया आपला सोया मस्त झालेला आहे. सगळ्याला मसाला लागलेला आहे. आता वरतून मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर मी पावडर बनवून ठेवलेली आहे. तर ती पावडर टाकून दिलेली आहे सोयावर. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली सोयाची भाजी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.